नमस्कार, मी पल्लवी तुमच्या कृष्णा फॅमिली ब्लॉग्समध्ये मनपूर्वक स्वागत करते. सकाळी सकाळी दूध खराब झालं. अर्धा लिटर दूध होतं, त्याला पटकन तापवलं नाही, मग ते खराब झालं. आता म्हटलं याला फेकून तरी कसं द्यावं, असं नाही ना, पैसे देऊन आणलं की असं फेकून द्यावं वाटत नाही. म्हटलं याचं करावं काय, पनीर बनवायचं ठरवलं. आता पनीर तर बनवलं, पण खूप थोडंसं दूध आणि पाण्याचं दूध असलं की त्यात काय पनीर तयार होणार अर्ध्या लिटरमध्ये. मग थोडंसं होतं आणि माझ्याकडे कराय गुलाबजाम बनवलेला पाक शिल्लक राहिला होता. म्हटलं आता याला फेकून द्यायचं नाही, तसंही पाकही शिल्लक आहे. आता पाक पण फेकून देऊ वाटत नव्हतं आणि खराब झालेलं दूधसुद्धा फेकून देऊ वाटत नाही. म्हणून काय होतं ना, आता हे 2 गोळे दिसतात ना, एका गोळ्या इतकाच पनीर तयार झाला होता. आता तो सेट करायला ठेवला नाही. मी बनवल्यानंतर त्याला असं दाब देऊन सेट करायला ठेवतात तसा ठेवला नाही. म्हटलं चला आता याला लगेच काहीतरी याचं बनवून बघूयात. मग असा शिल्लक राहिलेला थोडासा अर्धी वाटी पाक होता आणि मग आता हे सुद्धा खराब झालेलं होतं दूध. म्हणून मग काय केलं, जेवढं खराब झालेलं दूध होतं म्हणजे पनीर बनवलेलं तेवढाच मैदा घेतला, त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकला, जेवढा आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये बसतो तेवढाच बरं का. आता हे खूप थोडंसं होतं ना, तुम्ही बघत आहात केवढा गोळा तयार झाला आहे, तेवढाच होता. म्हणून मग जेवढा चिमटीत बसला तेवढा सोडा टाकला, थोडंसं दूध टाकलं आणि त्याला छान मळून घेतलं. आणि आता एवढासा गोळा होता. म्हटलं आता याचे गुलाबजाम मोठाले बनवलं की 4-5च बनतील, मग ते तळायलाही पुरणार नाहीत. म्हणून खूप सारे दिसावे म्हणून असे छोटे छोटे गुलाबजाम बनवले गोट्याच्या आकाराचे. आता हे गुलाबजाम मस्त तेल गरम केलं आणि त्यामध्ये तळले. आता गुलाबजाम बनवायच्या वेळेस असं वाटायचं हे कसे बनतील, खराब होतात की काय. आता दूध आणि पाक जे आहे तो फेकून द्यावा वाटत नव्हता, पण म्हटलं आता एवढा कुटाणा केला, आता हे जर गुलाबजाम छान नाही बनले तर मग हे फेकून द्यावं का, आणि त्याच्याबरोबर ते पण. हा सुद्धा मनामध्ये प्रश्न होता. पण एवढे छान गुलाबजाम तयार झाले ना, मला विश्वास पण बसत नव्हता की पनीरपासून सुद्धा गुलाबजाम तयार होतात. पण खरंच खूप छान प्रयत्न केला तर म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, तसंच माझ्यासोबत आज घडलं. आणि मस्त अशी छान खराब झालेल्या दुधापासून मी गुलाबजाम बनवले. पाकही फेकून द्यायची गरज पडली नाही आणि दूधसुद्धा फेकून द्यायची गरज पडली नाही. फक्त थोडीशी मेहनत करावी लागली आणि त्याचे बनवले मस्त असे छान गुलाबजाम. मंद आचेवर तळले आणि मग ते पाक जो होता तो थोडासा गरम केला आणि तळलेले गुलाबजाम गरम गरम त्या गरम पाकात टाकले. 1 तास वाट पाहिली आणि त्याला छान पाक शोषून घेऊ दिला. आता जसं आपण खव्याचे गुलाबजाम बनवतो तेवढे टेस्टी नव्हते, पण पॅकेटचे बनवतो का त्या टेस्टचे तर होते बघा. तर तुम्ही फोडल्यानंतर बघत आहात मस्त मध्ये असे फुलले होते आणि खुसखुशीत झालते तळल्यानंतर. आणि त्यांनी व्यवस्थित पाकसुद्धा शोषून घेतला होता. तुम्हाला मी शेवटी दाखवणारच आहे की ते किती मस्त झाले होते. त्यामुळे तुम्ही आता कधी दूध खराब झालं तर कधीच फेकून देऊ नका बरं का. त्याला आपल्याला जास्त वेळ लागत नाही पाक बनवायला, आणि गुलाबजाम तर तुम्हाला माहिती आहे किती झटपट तयार होतात. त्यामुळे अशी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. खूप छान असे गुलाबजाम, वाटीभर गुलाबजाम झाले होते बरं का अर्धा लिटर दुधापासून. तर चला मग आजपासून दूध कधीच फेकून देऊ नका. चला, माझ्या आजच्या ह्या रेसिपीला तुम्हाला आवडला असेल रेसिपी आजची तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन मी तुमच्यासाठी छोटे छोटे मिनी ब्लॉग्स रेसिपीज घेऊन येत राहील. तर बघा मस्त असे छान गुलाबजाम दिसत होते. तर शेवटी तुम्हाला आता फोडून दाखवणार आहे की ते किती छान रसरशीत तयार झाले होते. आता तुम्हाला विश्वास बसत नसेल या गोट्या कशा झाल्या होत्या, तर आता जसं आपण खव्याचे बनवतो तशा तर नव्हत्या झाल्या बरं का. लुसलुशीत थोड्याशा वरतून कडक असतात पण मध्ये खूप सॉफ्ट असतात बरं का. तुम्हाला फोडल्यानंतर दाखवणार आहे मी की मध्ये मऊ मऊ होते आणि वरतून थोडेसे कडक होते, कारण हे पनीरचे बनवलेले होते. आता खवा ते खवा आणि पनीर ते पनीर, पण वाया घालायचं नाही असं मी ठरवलं होतं. तर फोडल्यानंतर बघा मस्त पाक शोषून घेतला होता. आणि असंच मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटलं की घरामध्ये असं काहीतरी आयडिया सुचून बनवून द्यायचं, मुलं आवडीने खातात. चला, अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघत राहा. मस्त खा, हेल्दी राहा. बाय बाय. नवीन रेसिपीसोबत भेटूया परत एकदा.